सरकारने एक स्मार्ट ग्रिड मिशनच्या अंतर्गत आता असलेले चांगल्या पद्धतीने चालत असलेले डिजिटल मीटर हे प्रीपेड मीटर लावून विनाकारण एक मोठं षड्यंत्र या सरकारचं काही व्यापारी लोकांना किंवा काही कॉर्पोरेट सेक्टरला फायदा करण्याच्या दृष्टीने करत आहे आणि लोकांमध्ये याच्यात फार असंतोष आहे. लोक नाराज आहे. कारण पहिले जे मेकॅनिकल मीटर होते ते 4-5 वर्षा पहिले यांनी डिजिटल मीटरमध्ये बदलवले आणि आता डिजिटल मीटर व्यवस्थित चालत असताना 5 पट जास्त किमतीचे असलेले प्रीपेड मीटर हे फोर्सफुली ग्राहकांना लावण्यास सरकार बाध्य करत आहे. त्याचा एक निषेध आणि लोकांचा आवाज, लोकांचं निवेदन आमच्यामार्फत बहुजन विचार मंचामार्फत आम्ही इथले जे चीफ इंजिनियर आहेत दोडके साहेब त्यांना आम्ही दिले. समोरची रूपरेषा अशी आहे की प्रत्येक एरियामध्ये जाऊन जनजागृती करून हे मीटर कशा पद्धतीनं नुकसानकारक आहे, कशा पद्धतीनं जाणूनपूर्वक जबरदस्तीने ग्राहकाला ते लावण्यास बाध्य करत आहे हे लोकांमध्ये जाऊन जनजागृती करून लोक जे म्हणतील त्या पद्धतीनं मग पुढची आमची दिशा राहील. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 25 ते 30 ठिकाणी नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी ह्या प्रीपेड मीटरच्या विरोधात आंदोलन झाली आहे. मला असं वाटतं सरकारने समजा हे रद्द केलं नाही, कारण इलेक्ट्रिसिटी ॲक्ट जो 2003चा सांगतो की कोणतेही मीटर लावत असताना, प्रीपेड मीटर लावत असताना तुम्ही कोणाला फोर्सफुली लावू शकत नाही, ते ऐच्छिक राहायला पाहिजे. आमचंही सरकारला हेच म्हणणं आहे की ज्याला असं वाटतं की स्मार्ट मीटर लावणं त्यांच्यासाठी कन्व्हिनियंट आहे त्याला स्मार्ट मीटर द्यायला पाहिजे आणि ज्याला असं वाटतं की आताचे जे डिजिटल मीटर जे डिपार्टमेंटच्या टेस्टिंग लॅबमधून निघालेले आहे आणि डिपार्टमेंटचा पूर्ण कंट्रोल त्याच्यावर आहे, तर असे मीटर ज्याला लावून कंटिन्यू करायचे असेल त्यांनी कंटिन्यू करायला पाहिजे. ज्या ग्राहकाला वाटतं की प्रीपेड मीटर लावायचे त्यांनी प्रीपेड मीटर लावलं पाहिजे. फोर्सफुली कोणतेही मीटर लावण्याचा प्रयत्न सरकारने करायला नाही पाहिजे असं आवाहन करण्यासाठी आम्ही तिथे केलं.